कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आदरणीय संजनाताई जाधव यांनी बंजारा समाजाला आदिवासीमधून आरक्षण मिळावं या मागणीसंदर्भात पत्र दिलेले आहेत. या मागणीचं पत्र ताईने जेवढं तत्परतेनं या समाजाला दिलं, मुख्यमंत्र्यांना दिलं, ताईंना मला सांगायचं आहे की या कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आमचा आदिवासी समाज मोठ्या संख्येने वास्तव्यात आहे. त्यामध्ये मल्हार कोळी असेल, महादेव कोळी असेल, तडवी भिल असेल, पारधी असेल. ह्या जमातीला कन्नड तालुक्यामध्ये प्रांताकडून कास्ट सर्टिफिकेट मिळवण्यासाठी जवळपास 45-50 हजार रुपये द्यावं लागतं. जो आदिवासीमध्ये आहेत, जो आरक्षणाचा लाभ घेतो, त्यांना या प्रकारे आर्थिकदृष्ट्या डावललं जातं. ताईंना या संदर्भात समाजाच्या वतीने अनेक वेळेस निवेदन दिलेत, त्यांच्या कानावर देखील घाललेत, परंतु ताईने कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न देता डावलण्याचं काम केलं. मला ताईला हे सांगायचे आहेत की आमच्या सर्व समाजाच्या मनात पडलेला प्रश्न आहे की या मतदारसंघामध्ये आपण जवळपास 1 वर्षापासून आता आमदार म्हणून आहात. मग आतापर्यंत तुम्ही का व्हिडिओची बैठक घेतली नाहीत? आमचा जात प्रमाणपत्राचा प्रश्न का मार्गी लावला नाहीत? का आम्ही तुम्हाला मतदान केलं नाहीत का? आमचा समाज देखील तुमच्या पाठीशी मोठ्या संख्येने होता. असं असताना देखील तुम्ही दुटप्पी भूमिका घेता आणि जो समाज मूळ तुमच्या सिल्लोडमध्ये आपलं कन्नडमध्ये आहेत, सोयगावमध्ये आहेत, असल्या समाजाला तुम्ही डावलता. कितपत योग्य आहे ताई? आम्ही तुम्हाला आमच्या मोठ्या अक्का म्हणून, मोठी ताई म्हणून तुमच्याकडं बघतो आणि आमचा आशेचा किरण म्हणजे आपण आहात ताई. आणि असं असताना देखील जर तुम्ही डावललं तर कुठंतरी एक निराशा ही होते.